चोपडा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा विजय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांचा केला पराभव. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे एकतर्फी विजयी झाले आहे. यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना त्यांचा हक्क मिळाला व मिळवून देण्यासाठी चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे व चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील सर्व गावात खेड्यागावात जोरदार प्रचार केला आणि जणू महिला वर्ग एकवटले. त्याचंच फळ म्हणून की काय, आज चोपडा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये अण्णासाहेब हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेच नाही तर या निवडणुकीमध्ये 32,000 मतांनी दणदणीत विजय मिळवून ते निवडून आले. चोपड्याचा एकच साहेब अण्णासाहेब, बाप तो बाप रहेगा, जय भवानी जय शिवाजी घोषणाबाजी होऊन व फटाक्याच्या आतिषबाजीने ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते पदाधिकारी जनतेने ठेका धरत विजय साजरा केला. शिवसेना शिंदेचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी 1,22,826 मते मिळवून त्यांच्या विरुद्ध असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना 90,000 मते मिळाली आणि त्यांनी प्रभाव केला. या निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर कारगिल चौक या ठिकाणी एंट्री झाली. त्यावेळेस जयघोष तो म्हणजेच आला रे आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, या प्रकारे कार्यकर्त्यांनी अण्णासाहेबांचं चोपडा तालुक्यात स्वागत केलं. तसेच पुन्हा महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लाडकी बहीण योजना हीच विजयाचं शिल्प ठरले असं जनतेतून एकमत दिसून येत आहे. लाडके आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय अनिलदादा पाटील, आमदार लता सोनवणे, शिवसेनेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अजितदादा गटाचे आणि RPIचे कार्यकर्ते आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता, जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना आत्ता वाटत होतं की प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे निवडून यायला हवेत, ज्यांनी मदत केली, मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे छुपे हात माझ्या पाठीमागे होते, या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकून या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत, ह्या योजना आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे. हे इलेक्शन जे होतं हे चोपडा तालुक्यातील भ्रष्ट पुढारी वर्सेस सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणामागे म्हणून. जनताला काम पाहिजेत आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं. आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी, या निधीमुळेच ह्या चोपडा तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला. याबद्दल चोपड्याच्या जनतेचं, मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशः मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हा ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. अण्णासाहेब एकीकडे संपूर्ण तालुक्यातील जे इतर पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि एकीकडे अण्णा चंद्रकांत सोनवणे आणि कार्यकर्ते अशी लढत मतदारसंघामध्ये असताना त्या कुठंतरी वातावरण द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय सांगणार या संदर्भात? व्यक्तिद्वेष झालाच. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं, हे जारीचे शुक्राचार्य आहे. चोपडा शहरातले जे पुढारी सर्व पक्षीय ज्यांनी व्यक्तिशः विरोध केला आहे, जाऱ्यातील शुक्राचार्य यांना विकास नको आहे, यांना सर्व पक्षीय राजकारण हवं आहे, ज्या माध्यमातून सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला. तसं भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे, या भावनेतनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला. सर्व पक्ष एक झालेत, पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार विजय होईल. कारण या तालुक्याची जनता ही सुज्ञ आहे, हुशार आहे, बुद्धिमंत आहे आणि त्याग, बलिदान, शौर्य यामध्ये आहे शिवसेना उभी आहे. पण या बंधूंचं बलिदान ही चोपड्याची शिवसैनिक विसरलेले नाही, त्यामुळे त्या बलिदानावरती आहे, त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे संपादन करता आलेलं आहे.